मित्रांनो, आता थोड्या वेळापूर्वी आजच्या डेटला म्हणजे 15 सप्टेंबर 2025 या महत्त्वाच्या डेटला KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका या ज्या तुमच्या एक्झाम पार पडल्या त्याचं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे। त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका सदस्य भरती 2025 ऑनलाईन स्पर्धा परीक्षाची आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म याच्याबाबत जेही तुम्हाला आन्सरमध्ये किंवा जो प्रश्न दिलेला आहे बरोबर किंवा चूक तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला त्याचं ऑब्जेक्शन जे आहे ते तुम्हाला रेज करता येईल। आता खाली महत्त्वाचं आणखी डिटेलमध्ये नोटिफिकेशन बघा। कल्याण डोंबिवली महानगरपालिका सदस्य पद भरती 2025 अंतर्गत 21 वर्गातील 490 पदाकरिता ऑनलाईन परीक्षा TCS कंपनीमार्फत 9/9/2025 ते 12/9/2025 या कालावधीत घेण्यात आली होती। ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म दिनांक 17/9/2025 ते 19/9/2025 म्हणजे आणखीन 2 दिवसानंतर तुमचे जे ऑब्जेक्शन आहेत किंवा तुमचे आन्सर की जे आहे तुमच्या मेलवरती तुम्हाला रिसीव्ह होईल किंवा तुमच्या ID मधून तुम्ही तुमचे आन्सर की जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि त्याचं जे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते तुम्हाला 17/9/2025 पासून तर 19/9/2025 पर्यंत तुम्हाला त्याचं ऑब्जेक्शन घ्यावं लागेल। पुन्हा तुम्हाला 2 दिवस त्याच्यामध्ये दिले 17 ते 19 या 2 दिवसामध्ये तुम्हाला जेही प्रश्न तुम्हाला डाऊटफुल वाटतील असं वाटेल की प्रश्नाचा आन्सर चुकीचं दिलेलं आहे तर ते व्हेरीफाय करून तुम्ही या 2 दिवसामध्ये तुमचं जे ऑब्जेक्शन आहे ते घेऊ शकता। या कालावधीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ऑनलाईन स्पर्धा परीक्षेची विचारात आलेल्या प्रश्नासंबंधी उमेदवारांना शंका आक्षेप असल्यास त्यावर विचारणा करण्याबाबत जाहिरातीमधील विशेष सूचना मुदत 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत हरकती प्रतिप्रश्न 100 रुपये शुल्क आकारण्यात येईल। लक्षात येते तर प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 100 रुपये जे शुल्क आहे ते आकारण्यात येणार आहे आणि एक जर प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला 100 रुपये फीस भरावी लागेल आणि त्यानुसार तुम्ही अशा पद्धतीने जे ऑब्जेक्शन आहे ते रेज करू शकता। 19/9/2025 नंतर आलेले ऑब्जेक्शन विचारात घेतले जाणार नाही। तर महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा 17 ते 19 या 2 दिवस महत्त्वाच्या तारखा आहेत। जेही प्रश्न तुम्हाला डाऊटफुल वाटत असेल कन्फ्युजन वाटत असेल किंवा चुकीचे आन्सर दिले असं वाटत असेल तर तुम्ही प्रति प्रश्न 100 रुपये जे आहे ते शुल्क भरून त्याचं ऑब्जेक्शन जे आहे ते घेऊ शकता। जेव्हा आन्सर की पूर्ण आपली आउट होईल फार्मसी ऑफिसरची तेव्हा तुम्ही मला @PV थोरात त्याच्यावरती तुमचे आन्सर की पाठवू शकता। जेवढेही प्रश्न आहेत ते आपण फार्मसीचे व्हेरीफाय करू। त्याच्यामध्ये काही डाऊटफुल वाटत असेल मी तुम्हाला सर्व प्रश्न रेफरन्स पुस्तकामधनं जे आहे त्याचे आन्सर काढून देण्याचा प्रयत्न करेल। काही प्रश्न चुकीचे वाटत असतील त्याच्यात तुम्हाला रेफरन्स पुस्तकातनं आन्सर शोधून देण्याचा प्रयत्न आपण करूयात आणि काही प्रश्न आपल्याला डाऊटफुल जर वाटले तर आपण नक्कीच सर्वांनी मिळून त्याचं ऑब्जेक्शन घेऊयात जेणेकरून जेही प्रश्न तुमचे चुकीचे जे तुमच्याकडून जे आहे ते आयोगाकडून देण्यात आले असेल किंवा तुमच्याकडून झाले असतील तर ते सर्व गोष्टी आपल्या ज्या आहेत त्या क्लिअर होतील। त्यामुळे आन्सर की जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा तुम्ही मला माझं ऑफिशियल अकाउंट @PV थोरात याच्यावरती तुम्ही जी ऑब्जेक्शन आहे ते मला पाठवू शकता। तर आजच्या फक्त एवढंच, भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स। काळजी घ्या आणि अभ्यास करा। जय हिंद, वंदे मातरम।